सांस्कृतिक गणेश मंडळाच्या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत शिवजन्मोत्सव ते शिवराज्याभिषेक सोहळा. स्वराज्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रात अत्याचार हत्तीच्या अंबारीवर बसून निर्माण होता. गुलामी तब्येतीच्या मानगुटीवरच बसले होते. हाकना बोल मारायची तर कुणाला कोणीच जाऊन येत नव्हतं. त्यांनी तर सगळं मुश्किल केलं होतं. आया बहिणी यांची सुना हसू वाचवण्यासाठी नदीच जीव देत होत्या. सर्वत्र आक्रोशच आक्रोश होता. रयतेनं डोळे बंद केले होते. पण एका माऊलीचे डोळे सतत उघडे होते. तर कोण होती ती माऊली? ती माऊली होती सिंदखेडच्या लोकोजी जाधवांची कन्या शहाजी राजे भोसले यांच्या राणी सरकार जिजाऊ साहेब. जिजाऊ साहेबांनी ओळखलं होतं की आज आपल्या आया बहिणी आणि रयतेला नरकाचं जिना आहे. आपल्याच राज्यात शत्रू हैदोस भागात नाटक माणसांना घेऊन लागलाय. सगळीकडे तर म्हणूनच या रयतेला न्याय देण्यासाठी जिजाऊ साहेबांनी स्वराज्य संकल्पना केली. महाराज फिरायू दिव्य पराक्रमाने आपल्याला महाराज फिरायू. स्वराज्य संकल्प जिजाऊ साहेबांना दिवस गेले होते. 9 महिन्याचं बाळ त्यांच्या पोटात स्वराज्याचा आकार घेत होतं. जिजाऊ साहेबांना डोळावे लागले. तसेच खाण्याचं नव्हे तर डोळावे लागले घोडस्वारी करणे, तलवारबाजी करणे, डान्स पट्टा चालवणे असे डोळावे लागले. आम्ही स्वराज्य निर्माण करणार हरे हरे महादेव अशी रचना जिजाऊ साहेबांनी केली. पण साहेबांच्या पोटात कळा निघून लागल्या. अवघ्या शिवनेरीच्या मुखात उत्सुकता, आनंद आणि काळजी ऐकून हाती लागली. साऱ्याच घराचं लक्ष बाळांतरीच्या खोलीकडे लागले आणि एका भाग्याच्या क्षणाला बाळांतरीच्या खोलीतून आनंद उदयत वार्ता आली. जिजाऊ साहेब दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 या रोजी सूर्यास्ताच्या वेळी मानव स्वराज्याच्या सूर्याचा जन्म झाला. स्वराज्य संकल्पनेच्या टिंगीने जगाला जन्म दिला. हाच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा आणि स्वराज्याचा शिवा झाला. शोभा हळूहळू मोठे होऊ लागले. शोभास जिजाऊ साहेबांनी अश्वस्वारी, गजस्वारी, नेमबाजी, तलवारबाजी आदी युद्ध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. शोभा सवंगड्यासोबत खेळातील गड किल्ले जिंकू लागले. जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने स्वराज्य निर्माण करणारा अद्वितीय योद्धा आकार घेऊ लागला.
शहाजी राजांनी शिवाजी राजास सगळे निशाण आणि राजमुद्रा देऊन पुण्याच्या जागिरीचे काम पाहावयास पाठवले. ही मुद्रा संस्कृतीमधून होती. प्रतीकचंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शाहस नो शिवशेषा मुद्रा पदराय राजते. याचा अर्थ असा की शहाजी राजपुत्र शिवाजी राजे यांची ही मुद्रा लोक कल्याणार्थ शोभत आहे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे शोभाची सत्ता वाढत जाऊन चंद्रकोर प्रमाणे लोक पूजित व सर्वमान्य होईल. इकडे पुण्यात आदिलशहाच्या फौजांनी पुण्याच्या शेतीवरून गावाचा नांगर फिरवला. तिथे एक पहार रोवली आणि त्यावर तुटकी चप्पल लावली व आपा सोडली की इथे जो कोणी शेती करेल त्याचा निर्वंश होईल.